महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। सिकंदरवर अवैध शस्त्र तस्करीचा आरोप आहे। महाराष्ट्राचा डंका अख्ख्या जगभरात गाजवणाऱ्या सिकंदरचे राजस्थानच्या पापला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचं बोललं जात आहे। सिकंदरच्या कुटुंबियांकडून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवलं गेल्याचंही सांगितलं गेलं। कधी काळी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या सिकंदरवरून आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। एका हमालाच्या पोरानं आपल्या मनगटाच्या बळावर आभाळ कवेत घेतलं, पण मग सिकंदरनं तरीही असं का केलं असे प्रश्न आता विचारले जात आहेत। यावरूनच पैलवान सिकंदर शेखचा नेमका प्रवास काय, तो आहे तरी कोण असंही विचारलं जात आहे। त्याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। सिकंदर शेख। सिकंदर मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ गावचा। सिकंदरला घरातूनच कुस्तीचं बाळकडू मिळालंय। त्याचे आजोबा मल्ल होते। असं असलं तरीही सिकंदरची परिस्थिती अत्यंत हालाकीची। सिकंदरचे वडील राशीद शेख हे देखील पैलवानकीच करायचे। पैलवानकी करताना राशीद शेख तालीम स्वच्छ करायचे आणि त्या बदल्यात त्यांना तालमीचे वस्ताद खुराक द्यायचे। तोच खुराक खाऊन ते सराव करायचे। पण अचानकच त्यांच्या वडिलांची तब्येत खराब झाली आणि त्यांना तालीम सोडून घरी परतावं लागलं। घरी आलेल्या राशीद खान यांचं लग्न लावण्यात आलं आणि त्यांच्यावर संसाराची जबाबदारी आली। तरीही त्यांच्या मनात कुस्तीची ओढ कायमच होती। कुस्तीत जिंकलेल्या बक्षिसांच्या पैशांवर राशीद शेख यांचं घर चालायचं। या दरम्यानच त्यांना हुसेन आणि सिकंदर अशी 2 लेकरं झालीत आणि हळूहळू शेख कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली। बक्षिसाच्या पैशांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नव्हता आणि म्हणूनच राशीद शेख मार्केटमध्ये हमाली करायला लागले। दिवसभर हमाली करायची, घाम गाळायचा आणि नंतर आपल्या मुलांना आखाड्यात कुस्तीचे धडे द्यायचे। असा राशीद शेख यांचा दिनक्रम ठरलेला। आपण पाहिलेलं स्वप्न आपल्या मुलांच्या रूपात पूर्ण करायचा जणू त्यांनी चंगच बांधला होता। अखेर त्यांचं हेच स्वप्न सिकंदर शेखनं पूर्ण केलं। सिकंदरनं कमी वयात कुस्ती आत्मसात केली आणि त्यानं कित्येक किताब स्वतःच्या नावावर केलेत। 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेखनं शिवराज राक्षेवर अवघ्या 23 सेकंदात जुळी डावावर चितपटीनं विजय मिळवत महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब जिंकून विक्रम रचला। 2024 साली सिकंदरनं देशात मानाचा समजला जाणारा रुस्तमे हिंदचा किताब जिंकला। 2023 साली सिकंदर अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेत आला होता। चर्चेत येण्याचं कारण होतं पंचांनी दिलेला वादग्रस्त निर्णय। पंचांनी सिकंदरवर अन्याय केला असं म्हणत लोकांनी त्यावेळी सिकंदरला डोक्यावर घेतलं होतं। यामुळे त्याला लोकांच्या मनातील महाराष्ट्र केसरी म्हणून ओळख मिळाली। या वादानंतर पुढच्याच वर्षी सिकंदरनं महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता। कुस्तीत भल्या भल्या मल्लांना आसमान दाखवणाऱ्या सिकंदरवर आता शस्त्र तस्करीचे गंभीर आरोप झालेत। सिकंदर सध्या मोहालीत राहत होता। तिथंच त्याला मोहाली पोलिसांनी अटक केली आहे। सिकंदरच्या याच पार्श्वभूमीमुळे त्याच्या अटकेचं प्रकरण अधिकच चर्चेत आहे। महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकवलेला खेळाडू अशा प्रकरणात अडकणं हे क्रीडा क्षेत्रातील नैतिकतेवरही प्रश्नचिन्ह उभं करतंय। यापूर्वी सिकंदरवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाहीये। पंजाब पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करत आहेत। पोलीस लवकरच या प्रकरणाची अधिक माहिती उघड करतील अशी शक्यता आहे। तुर्तास तुम्हाला सिकंदरच्या या प्रवासाबाबत काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा।